आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष आणि अगदी सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे। पंढरपुरातून कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पायी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातल्याची घटना घडली। पायी निघालेल्या या वारकऱ्यांना भरधाव कारनं चिरडलं। पायी दिंडीत घुसलेल्या कारमुळे 6 वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 6 वारकरी गंभीर जखमी झालेले आहेत। या सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांगोल्याच्या जुनोनी गावाजवळची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। हे सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे। या ठिकाणाहून पायी दिंडी चाललेली असताना मात्र ही भरधाव कार या वारकऱ्यांवर थेटपणे काळाचा घाला बनून शिरली। वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। वीरेंद्र, अतिशय धक्कादायक बातमी आपण यावेळेला पाहतोय। पायी दिंडी सुरू होती आणि वारकरी जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातलाय। कशा प्रकारे आणि कुठे घडला हा अपघात? अत्यंत दुर्दैवी घटना आहे। जी कोल्हापूर भागातून येणारी जी पायी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये ही एसयूव्ही कार घुसली आहे आणि त्या कारने या लोकांना चिरडलं आहे, वारकऱ्यांना। आणि आत्ताच अपडेट आलेली आहे की मृतांची संख्या 7 झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत ही जे वारीला गालबोट लागलेली आहे, कार्तिक वारीला, कारण अवघ्या काही दिवसांवर कार्तिक एकादशीचा सोहळा असणार आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने वारकऱ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, त्यामुळे एक प्रकारे शोक कळा पसरली आहे। नक्कीच धन्यवाद वीरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अंगाचा थरकाप उडवून देणारा असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, त्याचे दृश्य आपण यावेळेला पाहतोय। कारच्या धडकेत 6 वारकऱ्यांचा मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांमध्ये युतीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील गाठी भेटी वाढल्यानं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभावित महायुतीच्या चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र सोमवारी राज ठाकरेंच्या एका वक्तव्यानं सर्वांनाच बुचकळ्यात टाकलंय। मनसेची छुपी की उघड महायुती? बुचकळ्यात टाकणारी मनसेची भूमिका। राज्यातील महायुतीचं काय होणार? राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। मात्र या निवडणुकीत मनसे कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। गेल्या काही दिवसातील युतीचे नेते आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील वाढलेल्या गाठी भेटी, दिवाळीच्या राज यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लावलेली हजेरी, यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पक्ष, भाजप आणि मनसे एकत्र येत महायुतीच्या चर्चा रंगल्या होत्या। तर यावर राज ठाकरेंनी थेट भाष्य केलंय। अनेक दिवसांपासून राजकीय विरोधात चर्चा आहे आपली, एकनाथ शिंदे महायुती वाढताना, तर युती आणि या संदर्भात आपण एकनाथ शिंदे नारा दिलेला आहे, पण मग परत काय प्रश्न असा आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये दीपोत्सवाचं उद्घाटन होतं आणि त्याला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी बोलवलं तिथे। यात काय गैर आहे का काही? प्रश्न असा, मी उद्या म्हणजे कुठच्या फिल्म स्टारला बोलवलं असतं तर मग मी काय चित्रपट व्यवसायात जाणार, असं होतं। राज यांच्या या वक्तव्यावर युतीकडून सावध प्रतिक्रिया आली आहे। राज ठाकरेंना मी परिपक्व राजकारणी मानतो, त्यामुळे त्याची संबंधित माहिती मी त्यांना देईन। आणि आजच घोषणा झाली आहे, जे इलेक्ट्रॉनिक विषयातलं क्लस्टर पुण्यात रांजणगावला येईल, 4 महिन्यामध्ये जे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत, याबद्दलही राज ठाकरेंनी अभिनंदन करावं असं मी त्यांना विनंती करेन। मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता या महायुतीवर प्रश्नचिन्ह तर निर्माण झालं नाही ना, अशा दबक्या आवाजात चर्चांना उधाण आलंय। शिवाय ही महायुती न झाल्यास ठाकरे पक्षालाही बीएमसी निवडणुकीसाठी काहीसा दिलासा मिळेल असं म्हटल्यास वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे भाजप विरोधात लावरे तो व्हिडिओ मोहीम सुरू केलेली होती, तशीच मोहीम पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। पण यावेळी निशाण्यावरती महाविकास आघाडी असणार आहे असेच काहीसे संकेत मिळतात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मनसेचं कशी रणनीती मनसेनं आखलेली आहे, जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची घोषणा। 28 आणि 29 नोव्हेंबरला कोकणात जाणार।
दौऱ्यात मविया विरोधात लाव रे व्हिडिओ. मला अनेक खाद्य मिळतीलच. मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेची तयारी. 27 तारखेचा मेळावा झाला की बहुधा 28 तारखेला किंवा 29 तारखेला मी कोकणाच्या दौऱ्यावरती निघणार आहे. तुम्हाला अनेक खाद्य मिळतीलच. मनसे प्रमुख राज ठाकरेंचं हे विधान लाव रे व्हिडिओ मोहीम सुरू करण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुंबईसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या दौऱ्यांना सुरुवात होणार आहे. मुंबईच्या MIG क्लबमध्ये झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. यात राज ठाकरेंनी त्यांच्या कोकण दौऱ्याची घोषणा केली आहे. साधारणपणे 27 नोव्हेंबरला पक्षाच्या मुंबईच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला लावलाय, बरोबर ना? गोरेगावला कुठे ते नेस्कोला. तो 27 तारखेचा मेळावा झाला की बहुधा 28 तारखेला किंवा 29 तारखेला मी कोकणाच्या दौऱ्यावरती निघणार आहे. पहिला मी कोल्हापूरला जाणार आणि कोल्हापूरला देवीचं दर्शन घेऊन तिथून मग मी कोकणाच्या दौऱ्यावरती निघणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं रणशिंग फुंकलंय. त्याचाच भाग म्हणून आता कोकण दौऱ्यावर मनसेनं लक्ष केंद्रित केलंय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विदर्भ दौरा केला होता. यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संघटनात्मक बदलही केले होते. त्यामुळे आता कोकण दौऱ्यातही राज ठाकरे तोच पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. आजची बैठक जी बोलवलेली आहे त्या पक्षाच्या ज्या इतर संघटना ज्या आहेत या संघटनांच्या संदर्भामध्ये गेली बरीच वर्ष ते काम करत आहेत आणि काही संघटनांमध्ये जे काही इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्या संदर्भात ते समजून घेणं, ऐकून घेणं आणि त्याच्यावरती त्यांना काही सोल्युशन्स देणं, तोडगा काढणं, याच्यासाठीची आजची बैठक आहे. तशी ती म्हटलं तर अराजकीय आहे आणि संघटनात्मक असल्यामुळे तसं बोलण्यासारखं काही नाही आहे आता. खरे तर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासूनच राज ठाकरेंच्या मनसेनं ट्रॅक बदललाय. काही महिन्यांपासून सातत्यानं मनसे आणि भाजपमध्ये जवळीकही वाढतीये. राज ठाकरे ही उघडपणे महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची लाव रे व्हिडिओ मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. स्वतः राज ठाकरेंनी याचे संकेत दिले. आता मेळावे होतील त्यावेळेला तुम्हाला अनेक खाद्य मिळतीलच. एकंदरीतच राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले. आधी 27 नोव्हेंबरचा कार्यकर्ता मेळावा आणि त्यानंतर कोकणात दौरा करत राज ठाकरे रणशिंग फुंकणार आहेत. त्यातून लाव रे व्हिडिओ मोहीम सुरू होण्याची शक्यता असल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेनं कोरोना काळात केलेल्या तब्बल 12,000 कोटी रुपयांच्या एकूण 76 कामांची चौकशी करण्याची राज्य शासनाची विनंती कॅगनं मान्य केली आहे. त्यात कोरोना काळातील 3 रुग्णालयांवरती झालेल्या 904 कोटी रुपयांच्या खर्चाचा देखील समावेश आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. बीएमसी निवडणुकांपूर्वी ठाकरे पक्षाला मोठा धक्का. तब्बल 12,000 कोटींची कामं कॅगच्या रडारवर. एकूण 76 कामांची चौकशी होणार. कोरोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे तब्बल 12,000 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई महापालिकेच्या एकूण 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहारांच्या संशयावरून पालिकेचं विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी यांच्यातला संघर्ष तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. पालिकेनं शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही सभागृहात केली. राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी कॅगनं दर्शवली आहे.
तर शेलारांनी खोके बोक्यांच्या भाषेत उद्धव ठाकरेंच्या गटाला टोला लगावला। चौकशा या सगळ्यांच्या होणार आहेत 28 नोव्हेंबर 2019 पासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या काळातली, आणि म्हणून आम्ही याचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल असं आश्वासित केलंय। नाही, जे काय असेल ते त्याच्यामध्ये कॅगचं चौकशी होईल आणि जे काय असेल ते समोर येईल। परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो, कुठलीही चौकशी सूडबुद्धीने, आकसापोटी, राजकीय हेतूने केली जाणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या 12,000 कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा संशय आहे। 76 कामांची कॅगकडून चौकशी होणार आहे। कोरोनाच्या काळात विविध बाबींवर खर्च हा 3,538 कोटी आहे। दहिसर इथं अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना खरेदी झाली। 4 पुलांच्या बांधकामांवर 1,496 कोटींचा खर्च झाला। कोरोना काळात 3 रुग्णालयात 904.84 कोटींची खरेदी झाली। शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवर 2,286.24 कोटींचा खर्च झाला। 6 सांडपाणी प्रकल्पांवर 1,084.61 कोटींचा खर्च झाला। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवर 1,020.48 कोटींचा खर्च झाला। 3 मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रासाठी 1,187.36 कोटींचा खर्च झाला। कॅगच्या माध्यमातून वीरप्पन गँगचं एन्काउंटर हे 100% होणार असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी लगावलाय। महानगरपालिकेच्या अकाउंट्समध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे, अकाउंट्समध्ये गोंधळ झालेला आहे, त्याची सुद्धा चौकशी कॅग करेल। त्याची सुद्धा आम्ही महानगरपालिकेला पत्र लिहून सांगितलेलं आहे की त्याची सुद्धा चौकशी व्हावी, त्या सगळ्याची चौकशी होईल। एवढं मात्र नक्की, कॅगच्या माध्यमातून वीरप्पन गँगचा एन्काउंटर 100% होणार आहे। पुढच्या महिन्यात कॅगचा अहवाल समोर येऊ शकतो, ज्यातून अशा प्रकारे मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार झाला की नाही हे समोर येईल। तोपर्यंत आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये सध्या जागेवरून आरोप प्रत्यारोप याचं सत्र सुरू आहे। बरं, अशातच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या सासूबाईंच्या निधनाचं खापर किरीट सोमय्या यांच्यावर फोडलंय। सोमय्यांच्या आरोपांनी सासूचा बळी घेतला। किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप, पेडणेकरांच्या सासूचं हृदयविकारानं निधन, निधनाचं खापर सोमय्यांवर फोडलं। भाजप नेते किरीट सोमय्या आणि ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात सध्या जागेवरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे। अशातच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या सासूबाईंच्या निधनाचं खापर चक्क किरीट सोमय्या यांच्यावर फोडलंय। किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे आपल्या सासूबाईंनी धसका घेतला असल्याचा आरोप पेडणेकरांनी केलाय। कोर्टामध्ये मॅटर असताना पुन्हा त्या गोष्टीला ऊत आणायचं आणि करतायत, दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींना सतत रेटवत न्यायचं। अर्थात माझा कुठेही कब्जा नाही, माझा कुठेही ताबा नाही, तरी ते रंगवलं जात आहे आणि त्या रंगवलेल्या गोष्टींमध्ये माझ्या घरातला एक सदस्य मात्र बळी पडला। त्यांच्या आघात झाला त्यांच्या मनावर आणि त्या अटॅकनी नक्की गेल्या, कारण परिणाम होतो। माझ्यावर नाही झाला कारण मी ऑलरेडी राजकारणात आहे। किशोरी पेडणेकरांवर सोमय्यांकडून दररोजच आरोपांच्या फैरी झडतायत। आधीच झालेल्या एसआरए संबंधित घोटाळ्यात आरोपांनंतर दादर पोलिसांकडून पेडणेकरांची चौकशी देखील करण्यात आली। त्यानंतर याच एसआरए प्रकल्पातील 6 गाळे पेडणेकरांनी हडपल्याचा आरोपही नुकताच सोमय्यांनी केला होता। तसंच एसआरए घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी केलाय। दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सख्खे शेजारी आहेत।
दोघांनी असे आणखीन पण एतारे घोटाळे केले आहेत. चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत. तर पेडणेकरांच्या सासूच्या निधनाबाबत संवेदना व्यक्त करत आशिष शेलारांनी टोलाही लगावलाय. कुठल्याही मृत्यूबद्दल असंवेदनशील वक्तव्य भारतीय जनता पार्टी करूच शकत नाही. दुर्दैवाने त्यांच्या परिवारातील कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याबद्दल आमच्या संवेदनाच आम्ही प्रकट करतो. पण या सगळ्याच्या आड चौकशीच्या फेऱ्यातून मला सोडवा अशा पद्धतीचा कुठलाही फौजदारी संहिता गुन्हा कायद्यामध्ये प्रोव्हिजन नाही. सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत त्याबाबत एसआरए प्राधिकरणानं 2 वर्षांपूर्वीच न्यायालयामध्ये आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केल्याचं म्हणत आपण चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहोत. सत्य काय आहे ते नंतर बाहेर येईलच. मात्र आरोपांच्या या धसक्यामुळे माझ्या सासू गेल्या याचं कोणतंही भांडवल आपण करणार नसल्याचंही किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद जिल्हा राज्यात आता अनेक कारणांमुळे प्रसिद्धीला येतोय. जिल्ह्यामध्ये 5 मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेते असल्यानं राजकीय घडामोडी सुद्धा वाढलेल्या आहेत. मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात त्याची दखल घेतली जाते आणि त्यामुळे कधी वातावरण गंभीर होतं तर कधी विनोदी हास्य सुद्धा उमटतं. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार क्रिकेटच्या पिचवर एकत्र आले होते. निमित्त होतं स्पोर्ट्स फेस्टचा शुभारंभ. यात बॅटिंग पिचवर उतरलेल्या सत्तारांनी इम्तियाज जलील यांच्या बॉलिंगवरती सॉलिड डिफेन्सही केला आणि फटकेबाजी केली. मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत उतरलेल्या सत्तारांनी जलील यांना वाईड चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवर मात्र जलील यांनी जोरदार फटका हाणला. मात्र तिसऱ्या चेंडूवर सत्तारांनी जलीलांची विकेटच काढली. कुछ लोगों को लगता है टोपी रुमाल इतना आसान नहीं है लेकिन आप सोचो कि मैं बॉल डालने से पहले ही जब खासदार आउट हो सकते हैं तो ये मेरे हाथ से आउट नहीं हुए. ये खुद होके उनको ये बताना था कि मैं सत्तार के बॉल को मार नहीं सकता. इसको भी बहुत बड़ा दिल रखता है. सत्तारांनी विकेट काढली असली तरी जलीलांनी खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. राजकीय पिचवर सत्तार या पुढील काळातही मदत करतील असा आशावाद व्यक्त केला. पहले बॉल आउट झाले तर कसं बघता याकडे तुम्ही? देखिए सत्तार भाई की बॉल के ऊपर मैं आउट नहीं हुआ, मैं सेल्फ आउट हुआ हूँ उसमें, क्योंकि सत्तार भाई मुझे कभी भी आउट नहीं करेंगे, वो मुझे जिताने ही वाले. एकीकडे क्रिकेटचा सामना रंगलेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या हस्ते कुस्तीच्या सामन्याचा शुभारंभ झालाय. कुस्तीच्या रिंगणात खांद्यावर गदा घेऊन खैरे हलगीच्या तालावर थिरकले. त्यावर सत्तारांनी टोलेबाजी केली आहे. कोण गदा घेऊन येतो, कसा येतो, कशा पद्धतीने येतो, आमची ढाल आणि तलवार त्याचा मुकाबला कशी करते हे बी तुम्हाला दिसल. ते गदा जे आहे हनुमान महाराजाचा आहे, त्याच्यासाठी हनुमान महाराजासारखी शक्ती लागते. यांच्याकडे काही शक्तीच नाहीये. असं करणारा माणूस काय लढल हो. अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे शिवसेनेत एकाच पक्षात होते तेव्हाही त्यांच्यात विस्तव जात नव्हता. आता तर त्यांच्यात मैत्री असण्याचा प्रश्नच येत नाही. राजकारणी व्यक्ती क्रिकेटच्या मैदानात उतरले की चर्चा होतेच. मात्र प्रत्यक्षात राजकीय पिचवर कोण कुणाची विकेट काढेल, कोण कुणासाठी फिल्डिंग लावेल हे निवडणुकीच्या दिवसातील राजकीय वातावरणावरच अवलंबून असतं इतकं मात्र खरं. मुंबईहून उदय जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.
एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेले असतानाच आता नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी 400 रुपयांची मागणी केली जात असल्याचं समोर आलंय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथे हा प्रकार घडलाय। न्यूज 18 लोकमतनं याचा भांडाफोड केल्यानंतर आता कृषी मंत्र्यांनी या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश दिलेत। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। विखे पाटलांनी नुकताच नेवासा तालुक्याचा दौरा करून सरसकट पंचनामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांची खरडपट्टीही केली होती। मात्र आता त्याच नेवासा तालुक्यात पंचनामे करण्यासाठी चक्क शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचं समोर आलंय। मोरे मॅडमने सांगितलं 400 घ्या। मोरे मॅडमला फोन करा। तुम्ही कुशाल मोरे मॅडमचं नाव सांगता का? तिने सांगितलं काय पैसे का? 100 रुपये घेतले, 200 रुपये घेतले। तुम्ही जर अशी यादी दाखवत असली प्रत्येक कोण पैसे घेतले, मग आता काय करे शेतकरी? महसूल विभागानं नेमणूक केलेल्या पथकाकडून पंचनामे करण्यासाठी एकरी 400 रुपयांची मागणी केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता। त्यामुळे आधीच संकटात असलेले शेतकरी यामुळे संतप्त झाले आहेत। त्या पंचनाम्याचे मला 400 रुपये एकरी मागायला लागले, तर मी त्यांना सांगितलं 400 रुपये एकरी काही घ्यायची गरज नाही बुवा। शासनाने ज्या सुविधा दिल्यात किंवा अनुदान जाहीर केलंय त्याच्याकरता पैसे गोळा करायला नाही पाहिजे। तर त्यांनी काय ऐकलं नाही, ते म्हणले आम्ही पंचनामा करणार नाही बाबा। माझ्यासमोर 1-2 व्यक्तीचे पैसे घेतले त्यांनी। तुम्ही जर अशा अर्धे एकर 200 400 रुपये घ्यायला लागले, तुम्हाला काय म्हणायचं? न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या कृषी सहाय्यक रोहिणी मोरे, ग्रामसेवक आणि एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आलं। तर याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल। शेवटी शेतकरी बांधव जो बोलतो ते सत्य मानून मी याची चौकशी करायला लावल। आणि विखे पाटील साहेब माझे मित्र आहेत, या राज्याचा फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या खात्यामुळे कोणी इतका मोठा डेअरिंग करत असेल तर निश्चित ही दुर्दैवी बाब आहे। या सर्व तपासल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई निश्चित बुधवारच्या दिवशी मी जे ऑर्डर निघल त्याची कॉपीही तुम्हाला पाठवल। परतीच्या पावसानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय। त्यातच आता नुकसानीचे पंचनामे करण्यासाठीही पैसे मागणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस म्हणावा लागेल। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अवघ्या 15 सेकंदात मोरबीचा केबल पूल कोसळला आणि शेकडो लोकांचा बळी गेला। गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदी परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आणि या घटनेमुळे अवघा देश हादरला। पाहूयात याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट। गुजरातच्या मोरबीत मृत्यूचं तांडव। अचानक केबल पूल कोसळला। पूल दुर्घटनेत निष्पाप शेकडो बळी। पूल दुर्घटनेमुळे अवघा देश हादरला। गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील पूल अवघ्या 15 सेकंदात कोसळला। आणि तिथे एकच हलकल्लोळ उडाला। प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याकरता धडपडत होता। काही जण नदीत पडले होते तर काही जण अर्धवट तुटलेल्या पुलाच्या भागावर अडकले होते।
पुलावर अडकलेले लोक मदतीसाठी आक्रोश करत होते। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू झालं। और मेरी एक साली थी, मेरी मामी सासू, इनकी मामी थी मेरी वाइफ की, और उनके 3 लड़के थे। और मतलब वो 4 आदमी बाहर निकल गए थे, 5 आदमी, और ये और इसकी मामी 2 अंदर थे। तभी वो बोल रहे हैं कि पुल टूटा और सब सीधा नीचे पानी में गिर गए। ये 6:30 बजे हुई रात पर, 6:30 बजे आवाज़ हुई है, और बीच में से अगर चिल्ला रहा था सब 20-25 वर्ष की उम्र का 15-20 छोकरा, और हिला रहा था, और सब इकट्ठा हो गए सब एक लोग, और 3 बार आवाज आया, 6ली बार आवाज आया तब नाला टूट गया जोर से। ज्यांना पोहता येत होतं त्यांनी कसा बसा आपला जीव वाचवला, तर पुलावर अडकलेल्यांनी केबलच्या मदतीनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान एनडीआरएफच्या टीमनं बचाव कार्य सुरू केलं। पाणबुड्यांच्या मदतीनं बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यास सुरुवात झाली। नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली। क्षमतेपेक्षा जास्त लोक पुलावर असल्यामुळे तो कोसळला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। मच्छू नदीवर हा केबल पूल बनवण्यात आला होता। ही दुर्घटना घडली त्यावेळी शेकडो लोक पुलावर होते। वजन वाढल्यामुळे केबल तुटली आणि पूल कोसळला। एक दुखद और दुर्भाग्यपूर्ण घटना बनी। घटना बनते ही राज्य सरकार द्वारा रेस्क्यू की कामगिरी तुरंत ही चालू हो, उसके लिए राज्य के मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल ने आसपास के सभी जिला के अधिकारियों मोरबी में अलग अलग व्यवस्था में ड्यूटी लगवाई। रविवारी रात्री बोटीच्या मदतीनं बचाव कार्य करण्यात आलं। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं। दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून घटनेची माहिती घेतली। इस हादसे की जांच के लिए एक कमेटी भी बना दी गई है। मैं देश के लोगों को आश्वस्त करता हूं कि राहत और बचाव के कार्यों में कोई कमी नहीं आने दी जाएगी। या दुर्घटनेनंतर खडबडून जागं झालेल्या गुजरात सरकारनं दोषींविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। तसंच या दुर्घटनेची चौकशी करण्याकरता समिती स्थापन करण्यात आली आहे। ज्या कंपनीवर या पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिवाळीची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढली होती। या दुर्घटनेमुळे अवघा देश हादरून गेलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर मोरबी केबल पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी नुकतेच 2 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले होते। गेले 6 महिने या पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं होतं, पण तरीही तो कोसळला। पण हा पूल का कोसळला, त्याला जबाबदार कोण, 2 कोटी रुपये कुठे खर्च करण्यात आले, असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत। मोरबी पूल दुर्घटनेला जबाबदार कोण, कुणी घेतला शेकडो लोकांचा बळी, 2 कोटी खर्च करूनही कोसळला पूल, दुरुस्तीनंतर 5व्याच दिवशी पूल कोसळला। मोरबी पूल दुर्घटनेमुळे गुजरातमधील भूपेंद्र पटेल सरकार हादरून गेलंय, कारण या पूल दुर्घटनेत शेकडोंचा बळी गेलाय। राज्य सरकारने या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिलेत। या प्रकरणातील सर्व 9 आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकलेत।
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेतील मृतांचे नातेवाईक तसंच जखमींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून या केबल पुलाच्या दुरुस्तीचं काम केलं जात होतं. दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वीच तब्बल 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसंच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र त्यानंतर 6व्या दिवशी ही दुर्घटना घडली. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचं कंत्राट ओरेवा ग्रुप नावाच्या कंपनीला देण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. देखा ऊपर देखा ना, तो सब आदमी गिर रहे थे वहाँ से, ऐसा देखा, दूसरा नहीं देखा. मैं भी गिर रहा था, आदमी भी ऊपर से गिर रहा. मच्छू नदीवरच्या या पुलाला 143 वर्षांचा इतिहास आहे. 1980 मध्ये हा केबल पूल बांधण्यात आला होता. त्याचं उद्घाटन तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केलं होतं. त्या काळी या पुलाच्या निर्मितीसाठी 3.5 लाख रुपयांचा खर्च आला होता. 143 वर्षांपूर्वीचा हा पूल गेल्या 6 महिन्यांपासून देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. ये घटना बनते ही शाम को 8 बजे ये ब्रिज के मैनेजमेंट टीम और इसकी व्यवस्था में जो कोई लोग हैं उस पे दफा 304, दफा 308 और 114 के मुताबिक केस दर्ज किया गया है. मात्र पूल जनतेसाठी खुला केल्यानंतर आठवड्याच्या आतच तो कोसळला. त्यामुळे या पुलाच्या देखभाल दुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता राज्य सरकारकडून चौकशीचा घाट घालण्यात आलाय. पुढच्या काळात या प्रकरणाच्या चौकशीचे कागदी घोडे नाचवले जातील. कारवाईचा दिखावा केला जाईल. मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांनी बच्चू कडूंशी सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतली आहे. तसंच त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मात्र बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ते ठाम असून मंगळवारी ते आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे हा वाद मिटणार की आणखी चिघळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राणा कडू वाद मिटणार? रवी राणांचं एक पाऊल मागे. मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे. बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. माझ्यासाठी कार्यकर्ता हा माझा आत्मा आहे, तोच आमच्यासाठी नेता आहे. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण रवी राणांनी एक पाऊल मागे घेत या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच आपले शब्द मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोणाचं मन दुखावलं असेल, कुठे एकनाथ शिंदेजी सोबत असलेले आमदार आहे, मंत्री आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे. आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडू सुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील. आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल, कोणी आमदार दुखवले असेल, मंत्री दुखवले असतील, त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करेन. रवी राणांनी या प्रकरणी माघार घेतली असली तरी बच्चू कडू मात्र माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं चित्र आहे. राणांनी बच्चू कडूंवर खोक्यांचा आरोप केला होता. त्यानंतर या वादाची ठिणगी पडली होती. अचलपूरमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात हा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासूनच राणा आणि कडूंमध्ये वाद झडू लागले होते. 2 आमदारांमधील या वादामुळे राज्य सरकारची बदनामी होत असल्याचं चित्र निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा वाद मिटवण्याकरता मध्यस्थी केली. त्यानंतर राणांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी कडू मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. माझ्यासाठी कार्यकर्ता हा माझा आत्मा आहे, तोच आमच्यासाठी नेता आहे. त्यांना उद्या आज संध्याकाळी आम्ही बैठक घेणार. सगळं आमची काही चर्चा मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी सोबत जी झाली आणि आता राणानं जे काही वक्तव्य केलं याच्यावर चर्चा करून उद्या ती भूमिका आम्ही स्पष्ट करू. सत्ताधारी आमदारांमधील या वादावर विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. गुवाहाटीचं सत्य बाहेर येण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वादात मध्यस्थी केली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांना बोलवून घेतलं.
वास्तविक हे सत्य काय हे जनतेकडनं जनतेच्या समोर येणं अपेक्षित होतं. परंतु आता ज्या पद्धतीने ह्या दोघांना गप्प बसण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत, मला वाटतं काही काळ जाईल, परंतु खोक्यांचं सत्य काय आहे हे एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नक्कीच येईल. आमदार रवी राणांनी वादावर दिलगिरी व्यक्त केली असली तरी बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मंगळवारी कडू कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका पाठोपाठ एक मोठे प्रकल्प हे राज्याबाहेर जात असल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि अशातच आता केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 2 मेगा प्रकल्पांची घोषणा केलेली आहे. पुण्यामध्ये 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. राज्याला मिळणार 25,000 कोटींचे प्रकल्प. लवकरच महाराष्ट्रात येणार मेगा प्रोजेक्ट. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर. महाराष्ट्रात उभारणार टेक्सटाईल पार्क. वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून नेत्यांमध्ये राजकीय शिमगा सुरू असताना केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात पुण्यात 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या 2 कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात जवळपास 2000 कोटींची गुंतवणूक होणार असून 5000 लोकांना रोजगार मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स डिजाइन और सेमीकंडक्टर डिजाइन का एक इकोसिस्टम भारत सरकार के साथ पार्टनरशिप करके इस इकोसिस्टम को बढ़ाए कि भारत सरकार, प्रधानमंत्री मोदी जी की सरकार ने रंजनगांव में इस 500 करोड़ के EMC का मंजूरी दी है और साथ साथ बहुत आने वाले दिनों में एक हफ्ते 10 दिन में सीडैक पुणे में एक रोड शो भी हम लॉन्च करेंगे. या प्रकल्पाव्यतिरिक्त राज्यात लवकरच टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे. वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. खरं तर यामुळे शिंदे सरकारची मोठी कोंडी झाल्याचं चित्र असताना केंद्र सरकार मदतीला धावून आलंय. केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर केल्यानं आता सत्ताधाऱ्यांचं पारडं जड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टाटा एअरबस प्रकल्पावरून उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. एअरबसचा वर्षभरापूर्वीच महाराष्ट्राला टाटा. प्रतिकूल वातावरणामुळे टाटानं गाशा गुंडाळला. उद्धव ठाकरेंच्या काळातच प्रकल्प गुजरातला गेला. टाटा एअरबस प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. एअरबस प्रकल्प गुजरात प्रकल्प 2021 मध्ये गुजरातला जाणार होता हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहीत होतं असंही फडणवीसांनी सांगितलंय. विरोधी पक्षनेता असतानाही आपण प्रकल्प प्रमुखांना महाराष्ट्रात थांबण्याची विनंती केल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. MIDCच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना सांगूनही सरकार ढिम्म होतं असा आरोप फडणवीसांनी केलाय. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातला जाताय असं मला समजलं. तुम्ही गुजरातला जाऊ नका. तुमच्या काय अडचणी असतील तर मी स्वतः विरोधी पक्ष नेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडून द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यांचे शब्द होते कि यहाँ का माहौल इन्वेस्टमेंट जैसा नहीं है देवेंद्र जी. मी तरी त्यांना आग्रह केला. ते म्हणाले ठीक है, विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा. टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरात होणार होता. त्यामुळेच ठाकरे सरकारनं टाटा एअरबसला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही
असाही आरोप फडणवीसांनी केलाय। हे जे आता ओरडतायत यांनी एक पत्र दाखवावं, एक पत्र, एकही पत्र गेलं नाही। त्यानंतर MOU झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला, त्यांचा शिफ्टिंगचा निर्णय झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला। त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय आणि मला तर कुठेतरी असं वाटतं की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला म्हणून बहुधा नंतरच्या सरकारने तो जाणीवपूर्वक त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतलेली नाही असा माझा तरी समज आहे। टाटा एअरबस प्रकल्पाच्या गुजरातला जाण्याबाबत उद्धव ठाकरेंना सर्व काही माहिती होतं। हा प्रकल्प थांबवण्यासाठी मवी आणि ठाकरे सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत हे या निमित्तानं अधोरेखित झालंय। शिवाय उद्धव ठाकरे सरकारचा विदर्भावर राग होता का हे या निमित्तानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गृहमंत्री अमित शहांनी देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष अशी ओळख असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांबाबत फार मोठं विधान केलेलं आहे आणि हे विधान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव न घेता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवरही टीका केली आहे। वल्लभभाई पटेलांना देशाचं पहिलं पंतप्रधान केलं असतं तर देशापुढे अनेक समस्या उद्भवल्याच नसत्या। गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं वक्तव्य, नाव न घेता नेहरूंवर निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना संबोधित करताना एक मोठं वक्तव्य केलं। जर का स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाचं पहिलं पंतप्रधान केलं असतं तर देश आज ज्या समस्या आणि संकटांना सामोरं जातोय त्या उद्भवल्याच नसत्या असं म्हणत त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव न घेता टीका केली आहे। सरदार के कामों के लिए ढेर सारी चीजें कही जा सकती है, मगर कई चीजें ऐसी है जो अगर वो नहीं होती तो आज देश जिस जगह पे हम देख रहे हैं वो नहीं होता। सारे बच्चों को मैं बताना चाहता हूं, भारत का जो नक्शा आपके सामने है, मैप जो आपके सामने है, अगर सरदार नहीं होते तो मैप ऐसा नहीं होता, नक्शा ऐसा नहीं होता, आधा अधूरा होता। शाह पुढे असंही म्हणाले की सरदार पटेल हे दूरदर्शी असलेले नेते होते आणि त्यांनी आपले विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार मेहनत आणि परिश्रम घेतले। त्यांच्या धोरणात्मक निर्णयामुळेच त्या काळी हैदराबाद आणि जुनागड सारख्या 500 पेक्षा अधिक संस्थानांचा भारतात समावेश होऊ शकला। ते एक महान कर्मयोगी होते। तसंच सध्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या ठोस रणनीतीमुळे देशाच्या चारही बाजूच्या सीमा या सुरक्षित झाल्याचं म्हणत त्यांनी पाठ देखील थोपटून घेतली। हमने हमारी सुरक्षा को सुनिश्चित किया है। अब दुनिया में कोई भारत की सीमा और भारत की सेना इसका अपमान करने का दुस्साहस नहीं कर सकता। इस प्रकार की साख भारत बनाने में मजबूत हुआ है। शहांनी नेहरूंचं नाव न घेता केलेल्या टीकेवरून काँग्रेसकडून आक्षेप घेतला गेल्यास देशाच्या राजकारणात नवीन कलगीतुरा रंगू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष। वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस राज्याबाहेर गेल्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। बरं, उपमुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केल्यामुळे ठाकरे विरुद्ध राज्य सरकार असा राजकीय सामना देखील रंगलाय। टाटा एअरबसवरून पुन्हा दावे प्रतिदावे। फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। आदित्य ठाकरेंचा जोरदार पलटवार। कुणामुळे हातचा गेला टाटा एअरबस? महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला टाटा एअरबस गुजरातला गेल्यामुळे सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही। 2021 मध्येच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हतं असा आरोपही फडणवीसांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं।
या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत त्यांना मी माझ्या घरी बोलवलं सागरवर. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातला जाऊ नका, तुमच्या काय अडचणी असतील तर मी स्वतः विरोधी पक्ष नेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडून द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यांचे शब्द होते कि यहाँ का माहौल इन्वेस्टमेंट जैसा नहीं है देवेंद्र जी. टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात होऊ घातल्यामुळेच महाविकास आघाडी सरकारनं त्याचा पाठपुरावा केला नाही असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय. तसंच टाटाच्या त्या अधिकाऱ्याचं नाव उघड करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 2021 तारीख सांगितली, एक इन्व्हेस्टर येऊन राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला भेटतो, त्यांच्यामध्ये एक बैठक होते आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की नाव सांगतात, डिस्क्लोज नाही करणार. पण महाराष्ट्रातलं वातावरण मी म्हणालो ना की त्यांनी नाव सांगावं. ते विरोधी पक्ष नेते भेटीगाठी घेत होते आणि अशा वेळी मुख्यमंत्र्यांना भेटीगाठी घ्यायला वेळ नव्हता असा एक मेसेज देण्यासाठी. आता आम्ही तरी टाटाच्या पूर्ण ज्या ग्रुप बरोबर भेटलो ते लोकांसमोर होतं. आम्ही सह्याद्रीत भेटत होतो, वर्षामध्ये भेटत होतो. आता हे ह्या कुठच्या पॉलिटिकल इन्व्हेस्टरची बैठक होती की काय होती मला माहिती नाही. जो आलाच नाही तो गेलाच कसा, आणि हा केवळ राजकीय डाव आहे. राज्यांमध्ये स्पर्धा होते, त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र जो मागे राहिला त्याचं कारण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेजी आहे. निष्क्रिय सरकार आणि निष्पाप जनता हे चित्र त्या 2.5 वर्षातलं होतं. आता हे चित्र बदललेलं आहे. वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ आता टाटा एअरबसवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र हे प्रकल्प कुणामुळे राज्याबाहेर गेले याचं सत्य हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाविषयी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाले तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.